अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी अजूनपर्यंत जागा मिळालेली नाहीये। अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांकडून जागेचा शोध सुरू आहे। बदलापूरमधल्या नागरिकांचा विरोध असल्यामुळे बदलापुरात दफन केलं जाणार नाही अशी माहिती मिळते। अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये दफन करण्यासाठी पोलिसांकडून जागेचा शोध सुरू आहे। निखिल चव्हाण आपल्याला अपडेट देत आहेत। निखिल, नक्कीच नम्रताजी, पाहायचं झालं तर अक्षय शिंदे याचा मृतदेह आहे तो अजून देखील कळवा हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि हा मृतदेह आता दफन करण्यासाठी अजूनपर्यंत जी जागा आहे ती मिळालेली नाहीये। अक्षय शिंदे यांचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांकडून जागेचा शोध आहे तो देखील सुरू आहे। बदलापूरमध्ये नागरिकांनी विरोध असल्यामुळे बदलापूरमध्ये हा मृतदेह दफन केला जाऊ शकत नाही, त्यामुळे अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये दफन करण्यासाठी पोलिसांकडून जागेचा शोध आहे तो घेण्यात येतोय। अक्षयच्या कुटुंबियांनी अक्षयचा जो मृतदेह आहे तो दफन करण्यासाठी सांगितलेला आहे। त्याचे दहन करण्यासाठी ते तयार नाही आहेत, परंतु दफन भूमी आहेत, दफनच्या विधीसाठी आहेत ते तयार आहेत। त्यामुळे ही संपूर्ण जागेचा शोध आहे तो आता घेण्यात येतोय। त्यामुळे अक्षयच्या घरातल्यांची ही भूमिका ठाम असून या संपूर्ण प्रकरणामध्ये अक्षयचे कुटुंबीय आहे दफन प्रक्रियेवरती आहेत ते ठाम आहेत। त्यामुळे पोलिसांना देखील अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।